आज माझ्या डोळ्यातून आसुका निघताय सांगते तुम्हाला. तर मी आज चुल्हा पेटवून त्याच्यावर मी तूप बनवणार होती. त्यासाठी मग मला टोपला मी आधी साबण लावून घेतला, कारण की ते काळंच होतं म्हणून मी तेच यूज केलं. कारण की कढईमध्येच बनवते मी गॅसवर, पण मग ते तिथे काळं होत नाही. मग ते खूप काळं होणार होतं आणि मग मला ते हात पण काळं होता, ते मला काही आवडत नाही. मी मस्तपैकी साबण लावून घेतला. मग साबण लावून थोडं सुकवायला ठेवला टोप. मग तोपर्यंत गॅस म्हटलं पेटवून घेते. गॅस तर खूप वर्ष झाले मी पेटवलाच नाही आहे. तर मग मस्त मी त्याच्यात प्लास्टिक वगैरे लाकडं वगैरे टाकली आणि ओट्यावरच बनवून घेतला मी. कारण की गॅस माझ्याकडे शिल्लक नव्हता, एकच होता आणि मला 1 महिना जातो 1 सिलेंडर. मग त्यासाठी म्हटलं मग मी तूप ना म्हणजे मला किती म्हणजे महिना 1.5 महिन्यापासून जमवून ठेवली होती, पण माहीत नव्हता की हा प्रॉब्लेम येणार आहे असं. मग आज मी विचार केला की आपण चुलीवर बनवूया. ते तर सांगतच होते मला की गॅसवर बनवून घे, काय नाही मी आणून देईल तुला सिलेंडर, टेन्शन नको घेऊ. पण मग मी म्हटलं पैसे जास्त जात आहे, ब्लॅकने पण घ्यावं लागतो नसे 1.5 महिन्यात सिलेंडर येतो आहे बुक केल्यानंतर. मग मी बोलली की चला जाऊ द्या आपण चुलीवरच बनवूया. आणि चुल्यावर तर लगेच बनवून तयार झालं 2 तासात. गॅसवर तर मला पूर्ण दिवस जातो डायरेक्ट. मग मी तूप बनवायला ठेवलं होतं, तोपर्यंत म्हटलं घरातलं आवरून घेऊया. तर मी घरातलं झाडू पोछा छान आवरून घेतलं. तोपर्यंत माझं तूप पण तयार झालं होतं. सासूबाईंना बोलली होती की तुम्ही तिथं थोडंसं बसा, म्हणजे लाकडं वगैरे पुढं करत राहा, ते थोडंसं हलवत राहा म्हटलं. तोपर्यंत मी घरातलं आवरून घेते. मग बघा त्यांनी मला सांगितलं की तूप तयार झालं आहे दिव्या. मग मी मस्त माझा डब्बा वगैरे धुवून त्याच्यात मी तूप भरून घेतलं. आणि यावेळेस मी मलाई जास्त जमवली होती, तर तूप पण थोडं जास्त निघालं. आता मी तर विचार केला आहे हा प्रॉब्लेम जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत मी चुल्यावरच तूप बनवेल असं. कारण की लवकर पण झालं आणि माझं गॅस पण वाचला. नाहीतर पूर्ण दिवस जातो त्याच्यात, तर 2-3 वेळेसचं स्वयंपाक बनून जातं माझं. मग बघा छानपैकी थोडं जड आलं आहे खालून, पण जाऊ द्या, ओके काही नाही एवढा. मग बघा मस्त तूप झालं माझं तयार. मग आज हनुमान जयंती होती, मग आज आम्हाला जेवायला जायचं होतं. सकाळी नाश्ता तर केला होता मी, पण मग तिथे मस्त जेवण होतं, देवाचा प्रसाद. मग आम्ही सगळे जेवायला गेलो तिथे. ओके बाय, भेटूया नेक्स्ट.